मित्रांनो, व्हिडिओ नंबर 236 चला तर सुरू करूया. बघूया काय आपला विषय आहे. त्याचा विषय मित्रांनो, घराचा मुख्य दरवाजा करिअरचे प्रतिनिधित्व करतो. कसे ते बघूया. आपल्या निवासस्थानी उत्तम ऊर्जा आकर्षित करण्याची सुरुवात घराच्या मुखापासून होत असते. व्हेरी गुड. घर म्हणजे फक्त डोके लपवण्याची व रात्री झोपण्याची जागा नव्हे. आपण कामावरून परततो तेव्हा आपल्याला चांगले वाटते का? जर नाही तर आपण आपल्या घराच्या फेंग शुईत बदल करून उत्तम आरोग्य, उत्तम रिलेशनशिप व प्रोफेशनल यश आकर्षित करू शकता. चा संबंध जीवनदायी अति महत्वपूर्ण ऊर्जेशी आहे, जी शरीर, मन आणि आत्म्याला एकत्रित करते. मुख्य दाराला घराचे मुख मानले जाते. मुख्य दाराला घराचे मुख मानले जाते. ऊर्जेची गुणवत्ता घरात आणली जाते. ती संपूर्ण घरात वितरित होते. आपल्या घराच्या मुख्य दारासाठी येथे काही उपयुक्त सल्ले देत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या घरात फेंग शुई ऊर्जा आकर्षित करू शकता. पुढे बघूया मित्रांनो. हे सुनिश्चित करा की आपल्या घराचा मुख्य दरवाजा जेवढा जास्त शक्य असेल तेवढा जास्त वेलकमिंग असावा. तो शोधण्यास सोपा असावा आणि अंगतुकांचे स्वागत करणारा असावा. आपल्या मुख्य दरवाजाला झाकणारी झाडे कापावीत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या करिअरचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे तो जास्तीत जास्त उघडा व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. रिसायकलिंग बिन, कोमेजनच्या रोपाच्या जुन्या फुटक्या कुंड्या व फेंग शुईचा प्रवाह बाधित करणाऱ्या वस्तू इथे नसाव्यात. कुंडीत लावलेले प्रभावी आकाराचे मोठे रोप मुख्य दरवाजाबाहेर ठेवावे. दाराचा पेंट फ्रेश ठेवावा. गंज लागलेल्या डोअर नॉब, बेडप दिसणारे टोकदार खिळे बदलून नवे लावावेत. दार आवाजाविना उघडणारे व बंद होणारे असावे. जर कोणतीही टोकदार वस्तू आपल्या दारासाठी समस्या निर्माण करीत असेल तर त्यावर उपाय करावा. व्हेरी गुड. उदाहरणार्थ, आजूबाजूच्या घराचे टोकदार छत, स्ट्रीट लाईटचे खांब, एखादे उंच झाड या कोणतीही टोकदार वस्तू व सरळ वस्तू समोरच्या दारावर पाकुवा आरसा लावणे नकारात्मक असून स्वतःला सुरक्षित ठेवायचा उत्तम उपाय आहे. कोणता? पाकुवा आरसा लावणे. काचेच्या दाराऐवजी एक भरीव लाकडी दरवाजा लावणे उत्तम असेल. आपल्या मुख्य दरवाजाकडे असे पहा की जणू आपण येथे पहिल्यांदाच आलो आहोत. उत्तम ती ऊर्जा आपल्या घरात वाढवण्यासाठी व त्याचे स्वागत करण्यासाठी सर्व दोष लक्षपूर्वक पाहून ते दूर करा. अशा प्रकारे मित्रांनो, तो आपल्या करिअरचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे त्याच्या समोर काही टोकदार वस्तू असतील, गंजलेले किंवा काही नॉब वगैरे किंवा खिळे वगैरे टोकदार किंवा काही झाडे वगैरे असतील किंवा काही खांब असतील तर हे काढून टाकावे. आणि फेंग शुईचे काहीतरी आरसा असतो
किंवा आणि काही असतात त्या वस्तू जर आपण वापरल्या तर तुमचा दरवाजा तुमच्या करिअरच्या चांगले प्रतिनिधित्व करेल. तर याप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. नमस्कार. जय हिंद.